नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण सध्याची होणारी तलाठी भरती आहे ही एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार घेतली जाणार आहे आणि त्यासाठी हा आपला सराव प्रश्नपत्रिका तिसरी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट असे 20 प्रश्न घेतलेले आहेत आणि आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्या चॅनलला जॉईन करा आणि यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. चमकदार पांढरा प्रकाश निर्मितीसाठी शोभेच्या दारूमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2013च्या एम-पी-एस-सी प्री एक्झाममध्ये विचारण्यात आला होता. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा मुख्यतः आपल्याला विज्ञान या घटकावरती विचारला जातो. या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवायचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर द्यायचं आहे. चमकदार पांढरा प्रकाश निर्मितीसाठी शोभेच्या दारूमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर सिल्वर हा जो धातू आहे हा शोभेच्या दारूमध्ये पांढरा प्रकाश तयार होण्यासाठी वापरला जातो. मित्रांनो, अशा प्रकारचे जे विज्ञान घटकावरचे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले होते? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला या प्रश्नावरती 2 ते 3 प्रश्न हे अल्टरनेट विचारले जातात. यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर बक्सारची लढाई जी आहे तर या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये इंग्रजांनी म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने रहिवासी नियुक्त केले होते. मग या ठिकाणी आपण काही स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. तर पहा, सर्वात महत्त्वाचं, बक्सारची लढाई कधी झाली? 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली. ठिकाण कोणतं होतं? तर बक्सार हे ठिकाण होतं. राज्य विचारलं तर बिहार हे राज्य होतं. आणि या युद्धामध्ये ब्रिटिशांनी अवध नवाब जो होता सुजा उद्दौला, मीर कासिम आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांचा एकत्रित पराभव केला होता. आणि या लढाईनंतर अलाहाबादचा तह सुद्धा करण्यात आला. या तहामुळे दुहेरी शासन पद्धती सुरू करण्यात आली. तसेच भारतीय राज्यांमध्ये ब्रिटिश रेसिडेंट नियुक्त करण्यात आले होते. ब्रिटिश रेसिडेंट म्हणजे काय? तर ब्रिटिश रहिवासी हे नियुक्त करण्यात आले होते. कोणत्या लढाईनंतर? बक्सारची लढाई. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा तर त्याला BOT असं म्हटलं जातं. तर हे जे आहे बॉट हे संबंधित कायदा कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2016च्या मेन्समध्ये विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995 जो आहे तर हा या कायद्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे. आपल्याला हा सरळ सेवेमध्ये सुद्धा विचारला जातो, TCS पॅटर्नमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो आणि MPSC पॅटर्नमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर मुंबई हाय हे जे आहे हे मुंबई आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हाय. या ठिकाणी काही स्पष्टीकरण आहे ते पाहून घ्या. मुंबई हाय ही अरबी समुद्रात मुंबईपासून 176 किलोमीटर पश्चिमेस असलेलं सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे. त्याचं परिचालन हे ONGC करते. तर मुंबई हाय तेल क्षेत्राचा 1964 ते 1967च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंबाच्या आखातात मोहिमेत याचा शोध लागला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मुंबई हाय. यानंतरचा प्रश्न आहे. भारतातील उच्च जनन दरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? पहा, जनन दरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? यामध्ये घटक कोणकोणते दिलेले आहेत ते पहा. पहिला आहे गरिबी, दुसरा आहे लग्नाच्या वेळी कमी असणारं वय, C आहे शेतीचे प्राबल्य आणि D आहे धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. तर यापैकी असे कोणते 2 घटक आहेत जे जबाबदार आहेत उच्च जनन दरामध्ये?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर बी आणि डी हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. बी म्हणजे काय आहे तर पहा, लग्नाच्या वेळी कमी असणारं वय, आणि डी म्हणजे धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा, हे जे 2 घटक आहेत हे जास्त जबाबदार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष निश्चित केले नव्हते? या ठिकाणी आपल्याला 4 लक्ष दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे दारिद्र्यात घट, सहकारास प्रोत्साहन, वृद्धी दर आणि रोजगारात वाढ आणि प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, हे 4 लक्ष आहेत. तर या 4 पैकी कोणतं लक्ष हे जे आहे हे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये निश्चित केलेलं नव्हतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर फक्त बी. फक्त बी म्हणजे काय आहे तर सहकारास प्रोत्साहन, हे जे एक लक्ष आहे हे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये निश्चित केलेलं नव्हतं. यामध्ये दारिद्र्यात घट, वृद्धी दर आणि रोजगारात वाढ, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, हे 3ही लक्ष जे आहेत हे त्यामध्ये समाविष्ट केले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेली शहरे आणि नद्यांवर आधारित गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी हरिद्वार, वाराणसी, प्रयागराज आणि लखनौ हे 4 आहेत शहरं. तर या 4 शहरापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर लखनौ हा जो शब्द आहे हा गटात बसत नाही. नेमका का बसत नाही पहा. हरिद्वार, वाराणसी, प्रयागराज हे उत्तर प्रदेश राज्यामधील महत्त्वाची शहरे आहेत, आणि लखनौ जे आहे तर ही उत्तर प्रदेशाची असणारी राजधानी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता? MPSC मध्ये आतापर्यंत 2000 सालापासून ते 2020 या 21 वर्षामध्ये हा प्रश्न आपल्याला 30 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आला होता. यामध्ये सरळ सेवा सुद्धा महत्त्वाच्या आहेत, आणि सरळ सेवेत सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, हे जे नारा आहे किंवा हे जे विधान आहे तर हे विधान आहे बाळ गंगाधर टिळक यांचं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो, ते समजावून घ्या. तर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते होते. टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते, आणि त्यांचा जो नारा आहे तो नारा महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, असा जो नारा आहे हा बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती या नावाने सुद्धा ओळखले जाते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी एक समिती दिलेली आहे, त्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ती समिती आहे वसंतराव नाईक समिती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, हाडे आणि दात यांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपल्याला विज्ञान या घटकावरती विचारण्यात आलेला आहे, आणि आरोग्य विभाग या विभागामध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता. हाडे आणि दात यांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. कॅल्शियम आणि फॉस्फरसची आवश्यकता असते हाडं आणि दात यांच्या निर्मितीसाठी. यांच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत 2, ते समजावून घ्या. सर्वात पहिल्यांदा पाहूया कॅल्शियम. तर कॅल्शियम हे जे आहे हे शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी सुमारे 99% कॅल्शियम हे हाडे आणि दातामध्ये साठवलेलं असतं. यामुळे त्यांना कठीणपणा आणि मजबूती मिळत असते. कशामुळे? तर कॅल्शियममुळे. दुसरा जो घटक आहे तो आहे पहा फॉस्फरस. तर कॅल्शियम सोबत मिळून फॉस्फरस हाडांची आणि दातांची रचना, म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे ते मजबूत करण्याचं मुख्य काम करतो. शरीरातील एकूण फॉस्फरसपैकी 85% भाग जो आहे तो हाडं आणि दातामध्ये आढळून येतो. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. जवळपास 99% कॅल्शियम जे आहे ते आपल्या हाडा आणि दातामध्ये आढळून येतं, आणि जवळपास 85% इतकं जे फॉस्फरस आहे हे आपल्या हाडात आणि दातात आढळून येतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. TCS मध्ये हा प्रश्न आपल्याला 2023 या वर्षी विचारण्यात आला होता. कोणती धार्मिक परंपरा आहे ज्यामध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवरती विश्वास ठेवला जातो?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर बौद्ध धर्मामध्ये किंवा बौद्ध धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाणावरती विश्वास ठेवला जातो. मग या ठिकाणी महत्त्वाचा एक प्रश्न आहे पहा. संसार या बौद्ध धर्मातील संज्ञानुसार जन्म, सांसारिक अस्तित्व आणि निर्वाण असे पूर्वारंभ नसलेले जीवनचक्र आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1941 ते 1961 अशी 20 वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरवण्यात आली. त्या योजनेचं नाव काय आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 साली. त्यापूर्वीची जी 20 वर्ष होते त्याचं 1941 ते 1961 या 20 वर्षामध्ये रस्ते बांधणी योजना जी आहे ही ठरवण्यात आली होती. त्या योजनेला कोणत्या नावानं ओळखलं जातं? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर नागपूर योजना या नावानं त्याला ओळखलं जातं. कशाला ओळखलं जातं? तर 1941 ते 1961 या 20 वर्षामध्ये रस्त्यांची बांधणी करण्यात आली बांधणी म्हणजे काय, तर त्या रस्त्याची बांधणी योजना जी आहे ती ठरवण्यात आली होती आणि त्या योजनेचं नाव आहे नागपूर योजना. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स समजावून घ्या. जी नागपूर योजना आहे ना ती समजावून घ्या. यामध्ये पहा त्याची पार्श्वभूमी कशी होती. तर 1943 मध्ये नागपूर येथे भारतातील विविध प्रांतांच्या मुख्य अभियंत्यांची एक परिषद भरवली होती. त्या ठिकाणी या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. म्हणूनच या योजनेला नागपूर योजना या नावानं ओळखलं जातं. नागपूर योजना हे नाव का पडलं लक्षात ठेवा, कारण त्या ठिकाणी काही इंजिनियर्सची एक परिषद भरवली होती आणि त्या ठिकाणी या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. म्हणून याला नागपूर योजना असं म्हटलं जातं. याचं उद्दिष्ट काय होतं, तर भारतातील रस्ते वाहतुकीचा विकास करणे आणि पुढील 10 वर्षात देशातील रस्त्यांची लांबी वाढवणे ह्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. रस्त्याचं वर्गीकरण कसं करण्यात आलंय ते पहा. या योजनेअंतर्गत रस्त्यांचं प्रामुख्याने 5 विभागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पहिलं जे आहे ते आहे राष्ट्रीय महामार्ग, दुसरा आहे राज्य महामार्ग, तिसरा आहे प्रमुख जिल्हा रस्ते, चौथा आहे इतर जिल्हा रस्ते आणि 5वा आहे ग्रामीण रस्ते. अशा 5 भागामध्ये हे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे मुंबई व मद्रास येथे प्रांतिक कायदेमंडळाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली होती? हा देखील महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मुंबई आणि मद्रास येथे प्रांतिक कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. ती कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आली होती? तर तो कायदा आहे 1861चा कायदा. त्या कायद्याद्वारे मुंबई आणि मद्रास या प्रांतिक कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हाफकिन इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई खालीलपैकी कशाच्या उत्पादन कार्यासाठी सर्वात प्रसिद्ध आहे? या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट दिलेला आहे पहा, हाफकिन इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई. हे कोणत्या उत्पादनासाठी किंवा उत्पादनाच्या कार्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर टेटॅनस लस, त्याला आपण म्हणतो पहा टीटीची जी लस आहे, तर ही लस तयार करण्यासाठी किंवा या उत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाचं इन्स्टिट्यूट आहे, ज्याचं नाव आहे हाफकिन इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बुढा चापोरी वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. बुढा चापोरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. आसाम या राज्यामध्ये स्थित आहे बुढा चापोरी वन्यजीव अभयारण्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय डॅश वर्ष आहे? मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न आपण 10 वेळापेक्षा जास्त घेतलेला आहे, कारण हा प्रश्न आपल्याला खूप परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायमूर्ती असतात त्यांच्या रिटायरमेंटचं वय हे किती वर्ष आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर 65 वर्ष यांच्या निवृत्तीचं वय असतं. मग यावर काही महत्त्वाचे असणारे 2 ते 3 पॉईंट्स आहेत, ते समजावून घ्या. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट समजावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असतं. त्यांचा पदावधी किती असतो? तर वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावरती राहू शकतात. राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा सादर करत असतात आणि संसदेच्या शिफारशीनुसार त्यांना पदावरून दूर करता येते. जेव्हा त्याचं कारण गैरवर्तन आणि अकार्यक्षम असेल त्यावेळी त्यांना त्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं. ती शपथ जी आहे तर हे 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार त्यांना शपथ दिली जाते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवले जाते ते असते पहा बेकालाइट पॉलिमर. तर हे बेकालाइट पॉलिमर हे कशापासून बनवले जाते? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारला होता आणि दोन्ही वेळा हा विज्ञान विभागामध्ये असणारा प्रश्न आहे. विजेची उपकरणे स्वयंपाकातील भांड्याचं जे हँडल असतं ते बनवलं जातं बेकालाइट पॉलिमरपासून आणि हे पॉलिमर कशापासून बनवलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड यापासून बनवलं जातं बेकालाइट पॉलिमर. याच्यावरती महत्त्वाचा एक प्रश्न सुद्धा आपल्याला विचारण्यात आला होता. तो प्रश्न असा विचारला होता पहा, तर या 2 घटकांच्या एकत्रित प्रक्रियेमुळे याला वैज्ञानिक भाषेमध्ये फिनाइल फॉर्मल्डिहाइड रेझिन या नावानं ओळखलं जातं. प्रश्न विचारला होता की फिनॉल फॉर्मल्डिहाइड रेझिन म्हणजे काय असतं? तर फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड यांच्या एकत्रित प्रक्रियेमुळे त्याला बनवलं जातं किंवा यांच्या एकत्रित प्रक्रिया ज्यावेळी होते तर त्या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेमध्ये फिनॉल फॉर्मल्डिहाइड रेझिन असं म्हटलं जातं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्याचे म्हणजेच कलेक्टर हे पद निर्माण केलेले आहे? आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळा तरी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. कलेक्टर हे जे पद आहे, कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी, हे पद कधी अस्तित्वात आलं? तर हे अस्तित्वात आलेलं आहे 1772 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये जिल्हाधिकारी हे पद 1772 मध्ये तयार केलं होतं. बंगालचे तत्कालीन गव्हर्नर होते वॉरेन हेस्टिंग्स, तर यांनी महसूल गोळा करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या पदाची सुरुवात केली होती. पहा, कलेक्टर पद 1772चं पद आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 11 नुसार खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 11, तर या अनुच्छेद 11 नुसार खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर भारतीय संसद हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास अ कम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ जैनिझम अँड बुद्धिझम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, आपल्याला पुस्तकाचे लेखक याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण 200 महत्त्वाची असणारी पुस्तकं आणि त्याची लेखक सुद्धा घेतलेली आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलाय जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर ब्रह्मचारी प्रसाद हे जे आहेत हे या पुस्तकाचे लेखक आहेत. यावरती प्रश्न आपल्याला 2 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. एक वेळा हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरती 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. कारण हे जे 20 प्रश्न आहेत ते पूर्णपणे आपण MPSC पॅटर्ननुसार घेणार आहोत. यामध्ये आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याला जाऊन जॉईन करा. आपल्याला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.